25 आणि 26 ऑगस्टला महाराष्ट्रात पावसाचा जोर कुठे वाढणार आणि कुठे कमी होणार? मध्य महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आणि कुठे फक्त तुरळक सरी पडतील? जाणून घेऊयात आजच्या मान्सून अपडेटमधून। पण त्याआधी कमेंटमध्ये तुम्ही नक्की आम्हाला सांगा की महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात आणि तुमच्या भागात सध्या पाऊस कसा पडतोय ते। सगळ्यात आधी बघूयात कोकण। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये 25 आणि 26 ऑगस्टला पावसाच्या सरी राहण्याची शक्यता आहे। कोकणात या काळात पाऊस काही ठिकाणी व्यापक राहू शकतो, मात्र 25 आणि 26 ऑगस्टला हेवी रेनचा स्वतंत्र असा इशारा IMD कडून देण्यात आला नाहीये, म्हणजेच पाऊस राहणार पण जोरदार पावसाची शक्यता तुलनेनं कमी आहे। आता मध्य महाराष्ट्र। 25 ऑगस्ट हा मध्य महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। यासोबतच 25 आणि 26 ऑगस्टला काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची ही शक्यता असल्यानं या भागातल्या शेतकऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावं। 26 ऑगस्टला पावसाचा विस्तार तुलनेनं हा कमी होऊन काही ठिकाणीच पाऊस राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। आता बघूयात मराठवाडा। 25 ऑगस्टला मराठवाड्यात पाऊस अनेक ठिकाणी राहू शकतोय। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यासोबत 25 ऑगस्टला काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो। पण 26 ऑगस्टला मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमी होऊन काही ठिकाणीच पाऊस राहण्याची शक्यता आहे। आता बघूयात विदर्भ। 25 आणि 26 ऑगस्टला विदर्भात पावसाची स्थिती महत्त्वाची आहे। बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। विशेषतः 25 आणि 26 ऑगस्टला काही ठिकाणी जोरदार पाऊस तसंच मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी पुढचे 2 दिवस हवामानावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत पाहता 25 ऑगस्टला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे। यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात। 26 ऑगस्टला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर हा तुलनेनं कमी होईल, मात्र विदर्भात पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता कायम राहू शकते। शेतकरी मित्रांनो, अशाच हवामान आणि शेतीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी ॲग्रोस्टार मराठी सोबत नक्की राहा।